आली कोते चालला आली कोता चालला हाली चालत वॉटरफॉलला. प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन नाही तर प्रत्येक मुमेंटमध्ये एक नवा अनुभव आहे मित्रांनो. तर आज मी हरी तनू आणि आम्ही सगळेजण निघालेलो आहोत एका धबधब्याच्या दुनियेमध्ये, जिथे तुम्हालाही मी घेऊन चालतीये. या रस्त्यावरची प्रत्येक वळणं जणू एक नवा सीन दाखवत होती मित्रांनो. कुठे डोंगराच्या कुशीतून पांढऱ्या शुभ्र धारा कोसळत होत्या, तर कुठे गावकरी आपल्या साध्या जीवनात रमलेले दिसत होते. आणि या सगळ्या प्रवासात हरी माझ्या सोबत होता, कधी खिडकी बाहेर बघत तर कधी माझ्याकडे बघत. जणू तोही या निसर्गाचं सौंदर्य शब्दांशिवाय अनुभवत होता. कधी वाटलं नव्हतं आयुष्याला खरंच अजून काय हवं आहे का. डोंगरांवरून पडणारे हे असंख्य धबधबे निसर्गाचा जणू उत्सवच वाटतो. प्रत्येक वळणावर एक नवं दृश्य आणि एक नवीन आश्चर्य मित्रांनो. खरंच जर तुम्ही कधी आलात तर मावळात नक्की या. निसर्गाचं खरं सौंदर्य पाहायला मिळतं. असंख्य असे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. कुठे आला. या धबधब्यांभोवती फक्त ब्युटी नाही आहे, तो लोकांचं जगणंही गुंफलेलं आहे. कुणी इथे मासे पकडताना आपल्याला दिसतं, तर कुणी धबधब्याच्या स्वच्छ पाण्यात कपडे धुवत असतं. निसर्ग आणि माणूस इथे एकत्र जगतो. हरी काय ऐ आणि हरी त्याच्यासाठी तर प्रत्येक वॉटरफॉल म्हणजे एक नवं प्लेग्राऊंड. त्याच्या डोळ्यातील चमक माझ्यासाठी सगळ्यात मोठी आठवण आहे. मित्रांनो, झाड उभं आहे पाण्यामध्ये पण पानं नाहीत. म्हणजेच मुळातच ठरलं असेल, प्रत्येकाला हिरवळ नशिबात नसते आणि तरीही ते उभं आहे अभिमानाने. या फुलपाखरांना बघा ना, क्षणभर थांबतायत आणि पुन्हा उडून जात आहेत. जसं आयुष्य धरायचं नाही, फक्त अनुभवायचं. दोघं भाऊ भाऊ बसा ना छान छान. हरीला द्यायचे तर नाही बसायचं. ए बाबू चल या इथं. ए डरपोक चल. आपण त्या वॉटरफॉलला जातानाच हा एक पॉईंट लागतो आणि खूप छान आहे. इथेही असं मस्त झाड आहे ज्याच्यावर आपण बसू शकतो आणि 50 रुपये तिकीट आहे इथे आतमध्ये यायला, पण छान वाटतंय. चला आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे बघूया. हा धुकं पाहिजे. फायनली आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशन जवळ. वॉटरफॉलकडे जायच्या आधी पेटपूजा तर झालीच पाहिजे. तर आम्ही प्युअर व्हेज थाली घेतली. त्याच्यानंतर गरमागरम मॅगी आणि क्रिस्पी कांदा भजी आणि गोडातला राजा म्हणजे मोदक राजा. तर खरंच प्रवास फक्त डेस्टिनेशन नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच खास होतो, हो की नाही. आणि तिथलं ग्रामीण जे एन्व्हायरमेंट होतं, वा काय सुंदर वाईब येत होती मित्रांनो, की काय सांगू मी तुम्हाला. अरे आजी काय करतात ते म्हणलं, मला भाकरी बनवतात. ते काय चाललंय. झालं तुमचं जेवण वगैरे. होय आजी. पोटभर जेवल्यानंतर आत्ता खरं ॲडव्हेंचर सुरू होतंय. तर आम्ही निघालो वॉटरफॉलकडे. इथनं शेतातनं चिखलातनं आणि हे जे समोर दिसतंय ना, तिथे आपल्याला 20 रुपीज एंट्री फी पेड करायची आहे. थंडगार पाण्याचे थेंब, आसपासची ग्रीनरी आणि हरीचा आनंद. असं वाटते की ही वेळ आता इथेच थांबून जाईल. तू नाही लाड करत, तू घाबर. अरे बापले किती घाबरते.
हे निसर्गाचं सौंदर्य किती सुंदर आहे ना मित्रांनो. लोक पाण्यात उड्या मारत होते, मजा करत होते आणि मी आणि हरी खरं सांगायचं तर एकाच जागी बसून ह्या सगळ्याचा आनंद घेत होतो. पण आम्हाला पण मजा तितकीच येत होती जितकी हे पाण्यात उतरून खेळत होते त्यांना. निसर्गाचं सौंदर्य तर भव्य आहे, पण हरीच्या डोळ्यातलं इनोसन्स त्याहूनही मोठा आहे मित्रांनो. लोक म्हणतात हॅपीनेस पैशात आहे, पण खरी रिचनेस तर या कॅम्पेनियनशिपमध्ये आहे. सिम्पल, प्युअर अँड ब्युटिफुल. खूप छान निसर्ग आहे. हे बघा फ्रेंड्स, इथनं आतमध्ये एंट्री आहे आणि इथनं 60 रुपीज पर पर्सन, 20 रुपीज इथनं घेतात आपले. धबधबा आपला पाहून झालाय. आता पुढे पाहूया. ॲक्च्युली फ्रेंड्स, आज संडे असल्यामुळं प्रचंड गर्दी आहे आणि त्यात क्लायमेट खूप जास्त ऊन होतं आणि नंतर अचानक खूप पाऊस पडला. सो मनासारखं क्लायमेट झालं. पण तुम्ही येताल तर वीकेंडला या, वीक डेजमध्ये या, वीकेंडला नका येऊ, सॉरी. तर चला. हा प्रवास फक्त निसर्ग पाहण्याचा नव्हता, तर हा होता हरीसोबत घालवलेल्या क्षणांचा. हरी इतरांसाठी डॉग असेल, पण माझ्यासाठी माझा तो जीव आहे. आणि हरीची आणि आमची ही छोटीशी ट्रिप जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.